आणि तुम्ही मागे एक व्याख्या केली होती माझ्यासोबत. तुम्ही सांगितलं होतं की द पॉवर ऑफ नेचर. तुम्ही सांगितलं होतं, तुम्ही निसर्गाची व्याख्या केली होती माझ्यासोबत की पॉवर ऑफ नेचर, की बघा मानकर साहेब, की निसर्गातून जे पण निघतं ते शुद्ध निघतं. ते शुद्ध निघतं. निसर्ग भेदभाव करतो. भेदभाव करत काय सांगितलं होतं तुम्ही मला तुमच्या बाबतीत सांगा. निसर्ग तर भेदभाव करत नाही. निसर्ग सदैव चांगलं द्यायचं काम करतो, पण माणूस त्याच्यामध्ये विष टाकतो. नाही ते देताना त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की हे स्वार्थ वगैरे काही नाही. मला तुमच्या शब्दात सांगा, मला ऐकायचं नाही. मला तो सब्जेक्ट खूपच आवडला होता. तो कन्सेप्ट असा आहे की निसर्ग तुम्हाला निस्वार्थी देतो, त्याच्यामध्ये कुठलाच स्वार्थ नसतो. तुम्ही कशाचा पण वर्णन घ्या, निसर्ग तुम्हाला निस्वार्थी येतो. तुमचं आई वडिलांना सुद्धा स्वार्थ असतो, पण निसर्ग निस्वार्थ आहे सगळ्यांसाठी. तो ऑक्सिजन देतो, पाणी देतो. त्याच्यामध्ये कोणता जातीभेद नाही आहे, त्याच्यापाशी कोणता धर्म नाही आहे, त्याच्यापाशी कोणता अमीर नाही आहे ना गरीब नाही, सगळ्यांसाठी समान आहे. मला आता तो जागा पूर्ण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बघा, नेचर प्युअर देतं आपल्याला, प्युअर देतं. जे काही देतं ना ते प्युअर देतं. माझं स्पष्ट मत आहे, 100% ओरिजिनल देतो. ओरिजिनल देतो, 100% ओरिजिनल. माझं स्पष्ट मत आहे जाधव साहेब, आज जर समजा निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण चाललो आणि निसर्गाने जे दिलं ते आपण जर घेतलं ना, तर मी आताही तुम्हाला सांगतो गॅरंटेड आपण 200 वर्ष जगू शकतो, ते पण निरोगी. राईट. आणि एवढे